पुण्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक समायोजन प्रक्रियेतील गंभीर त्रुटींमुळे तब्बल 533 शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे। विद्यार्थी संख्या कमी असल्याच्या कारणावरून अनेक शिक्षकांना अतिरिक्त घोषित करण्यात आलं असून त्यांना त्यांच्या मूळ शाळेतून कार्यमुक्त करून दूरच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत। कारखाना प्रतिनिधी गौतम हिवराळे, सिल्लोड। शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे की समायोजनाचा निकष चुकीचा लागू झाल्यानं अनेक वर्षापासून एका शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना अचानक स्थलांतराचा धक्का बसलाय। यामुळे शिक्षकांमध्ये भीती, चिंता आणि मानसिक त्रास वाढलाय। दरम्यान शिक्षक विभागानं मात्र आरटीए नियमानुसारच पीटीआर प्रमाण राखण्यासाठी समायोजन आवश्यक असल्याचं स्पष्टीकरण दिलंय आणि कोणत्याही शिक्षकावर अन्याय होणार नाही असा दावा केलाय। या तिढ्याचा सर्वाधिक परिणाम विद्यार्थ्यांवर होत असून काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण झाल्यानं शाळेची गुणवत्ता घसरत आहे। ग्रामीण भागातील काही शाळांवर तर अस्तित्वाचा प्रश्नही निर्माण झालाय। शिक्षकांनी या प्रक्रियेतील त्रुटी तातडीने दुरुस्त करून न्याय पुनरावलोकन करण्याची मागणी केली आहे। कितीचा वर्ग आहे? काय नाव आहे तुझं? सुषमा। पूर्ण नाव? सुषमा एकनाथ दालोरे। कितवीला आहे तू? चौथी। तुझं नाव दीदी? मिसाळ। नाशिक जिल्ह्यातील सावळघाट परिसरातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आज महत्त्वाची पाहणी। दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी नॅशनल हायवे 848 वरील सावळघाट इथं सर्वसामान्य भेडसावत असलेल्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी विशेष निरीक्षण दौरा पार पडला। जिल्हा प्रतिनिधी सुनील घुमरे, नाशिक। यावेळी फॉरेस्ट विकास विभाग, पीडब्ल्यूडी आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटी यांच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। पर्यायी मार्गाच्या दृष्टीने उभी धोंड ते महाजे रस्त्याची पाहणी तसेच सावळ्या पवळ्या या पर्यायी मार्गाची पाहणी करण्यात आली आहे। हा मार्ग लवकरात लवकर जनतेसाठी खुला करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले। या निरीक्षण दौऱ्यात पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, संचालकांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला। मान्यवरांमध्ये एनडीसीसी बँकेचे माजी संचालक नामदेवराव हलकंदर, सुरेशजी खंबाईत, मोहनराव गावंडे, यशवंत गावंडे, हिरामन पवार, बाळू गवळी, पुंडलिक सातपुते, पुरुषोत्तम गवळी, शामराव गावंडे, सुयोग गवळी, विक्रम भुसारे, गणेश गवळी आणि इतर अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। सावळघाटातील समस्या सोडवण्यासाठी सुरू झालेल्या या हालचालींमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे।